तिथे मी पाणी ठेवलं होतं पियायला चिमणींसाठी, पण ठीक आहे. कबूतर हे सारखं काय हे पाणी पियाले, पण तो बघा मी वाट बघतो घाण कधी करणार आहे. उडवणार नाही मी, जाऊ दे. भाई उधर खुर्चीवरती नको. पाणी पियालास ना भाई, आता जा आता. तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. छोटासा ठेवायचा प्रयत्न करीन मी, आणि हा माझा लास्ट असा सिट डाऊन व्हिडिओ असणार आहे. कारण की कृतिका जस्ट लँड झाली मुंबई एअरपोर्टवर. तिने मला कॉल केलाय की मी येते, पण आता रात्रीचे वाजले 12. तर तिला मी बोललो एक काम कर, आता कॅब करून येऊ नको इकडे, ताई बरोबर जा ठाण्याला राहा आणि सकाळी ये. तर ती उद्या सकाळी येणार आहे. तर हा मला माहिती आहे तुम्ही सगळे बोर झालात बऱ्याच दिवसापासून मला एकट्याला बघून. ती येईल आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ह्या ब्लॉगच्या नंतर जो नेक्स्ट ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती दिसेलच. आणि ब्लॉग सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही हा एक रील बघा आणि रील बघून परत या. तर भारी वाटलं ना रील. ऍक्च्युली माझं पण ना दुपारी ऑफिसच्या कामामध्ये ना थोडंसं मचमच झाली होती, आणि त्याच्यानंतर डोकं खराब होतं ना ऑफिसचं काम करून करून करून. तर मी मोबाईल घेऊन ऍक्च्युली स्क्रोल करत होतो, तेवढा हा रील माझ्या समोर आला. आणि भाई मी एवढा हसलो ना की माझ्या पोटात दुखायला. मी 10 मिनिटं फक्त हसत होतो. त्याचं कारण जो तो लहान मुलगा आहे त्याच्या पप्पाने वाटतं शूट केलाय हा तो पर्टिक्युलर रील. आणि जर असे पप्पा कोणाचे असतील ना तर त्याची लाईफ तर फुल हॅपनिंग असेल. आणि अशी अतरंगी ना मी लहानपणी खूप केली. म्हणजे माझा दात असो किंवा माझ्या मित्राचा दात असो, तर आम्ही असं नाही तोडलं ते लावून, पण वेगळ्या वेगळ्या कलाकृती केल्यात आम्ही भरपूर. म्हणजे त्यासाठी मार पण खाल्लाय फट्टेवाला. तर मी आता ब्लॉगला सुरुवात तर केली. तर आज मला एक छोटासा फीडबॅक मिळाला. जो माझ्या मम्मी बरोबर मी तो मल्टीग्रेनच्या भाकरीवाला ब्लॉग केला होता ना, त्याच्यामध्ये ना ऍक्च्युली म्हणजे तो त्यांनी जो कमेंट केला त्या ताई आहेत की दादा आहेत मला माहिती नाही, पण खूप छान लिहिलं होतं. की त्याच्यामध्ये काय माहिती का, मी जेव्हा बोलतोय ना तेव्हा थोडं म्हणजे मी सेंटेन्स कम्प्लीट नाही करत आहे, आणि एक सेंटेन्स कम्प्लीट होतं ना दुसरा सेंटेन्स करतो, म्हणजे फास्ट बोलतोय. त्याच्यामुळे ते थोडं इरिटेटिंग वाटलं त्यांना. मला राग नाही ना, पण ऑब्व्हियसली बऱ्याच जणांना असं वाटलं असेल, कोण बोललं नसेल, कोण म्हणजे बरेच जण नाही बोलत की मला वाईट वाटेल म्हणून. पण ऍक्च्युली खरं सांगू ना, तो फीडबॅक मी खरंच इम्प्लिमेंट करेन. मी त्याचं कारण सांगतो, म्हणजे मी माझ्या साईडची एक स्टोरी सांगतो. मी जेव्हा कल्याणला असतो ना, जेव्हा शूट करत ना, तेव्हा मी पूर्णपणे ओपन अप नाही होत. म्हणजे जेव्हा माझे पप्पा घरी असतात ना, तर मला पूर्ण ओपन अप होऊन ना बोलता येत नाही. जसं मी इथे अंबरनाथला करतो ना शूट, फ्रीली एकदम. असं नाही की तिथे खूप प्रॉब्लेम आहे. मी त्याचा रिझन सांगतो. लहानपणापासून ना माझ्या पप्पांचं ना म्हणजे स्ट्रिक्ट बिहेवियर होतं आमच्याकडे तिन्ही मुलांकडे. तर ते असतात ना, तर आम्ही खूप अजून पण, मी एज ऑफ 36 आहे, पण मी अजून ते असतात ना त्यांच्यासमोर जास्त मी बोलत नाही. ते लहानपणापासूनच आहे. आणि असं मन मोकळे करून असं बिंदास बोल. माझी मम्मी असेल ना एकटी तर मी बिंदास बोलतो. पण त्या दिवशी झालं काय, मी आणि मम्मी आतमध्ये शूट करतो तेव्हा पप्पा बाहेर बसले. तर माझं असं झालेलं की तो मी पटापट करून तो शूट करावा असं झालं होतं. तर त्याच्यामुळे ते ना थोडंसं माझ्या बोलण्यामध्ये फास्ट मध्ये कट करते मम्मीला, आणि असं झालं. मी नॉर्मली, तुम्ही माझे दुसरे ब्लॉग बघू शकता, मी असं नॉर्मली नाही करत, पण होतं माझं कधी कधी कल्याणला. मी प्रयत्न करेन. मी इथे असं कधीच नाही करत. माझं आणि कृतिकाचं भरपूर कॉन्व्हर्सेशन होतं. हा ओव्हरलॅप होतं, पण असं मी सेंटेन्स असं कट करून दुसरं सेंटेन्स लगेच नाही स्किप करत मी. असेल पण जर बघा, तुम्ही बिंदास मला फीडबॅक देऊ शकता. आय एम ओपन फॉर फीडबॅक. काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही मला फीडबॅक दिल तसं तरच मी इम्प्रूव्ह करा, नाही तर मी असंच बोंबलत राहणार. आणि आता मी ब्लॉगला सुरुवात तर केली. तर हा मला राग कुठल्याही गोष्टी, प्लीज असं नका म्हणून की मी माझ्या साईडचं जस्टिफिकेशन देतो, फक्त बसून तुला ब्लॉग बनवायचा म्हणून बनवतो, असं काही नाही. जस्ट मला थोडं क्लॅरिफाय करायचं होतं. मला थोडंसं ना ओपन अप होता येत नाही कल्याणला. हा एक छोटासा म्हणजे माझा प्रॉब्लेम नाहीये, तो माझ्या डोक्यामध्ये म्हणजे लहानपणापासून ना. पप्पा असतील ना तर एकदम म्हणजे मी थोडा हडबडतो तिकडे, थोडंसं होतं माझं मागे पुढे. पण ठीक आहे, बस हा पार्ट इथपर्यंतच बोलायचा होता मला. आय होप तुम्हाला माझं जो माझे इमोशन्स आहे ते कन्वे झाले असतील. आणि हो, आता जी मेन गोष्ट आहे, सगळे आता होळी संपली ऑलमोस्ट. कोकणातली पण होळी संपलीच आहे. आता बरेच जेवढे चाकरमानी ते सगळे मुंबईला आले. तर ह्या वर्षी तर मला गावी जाता नाही आलं काही कारणामुळे.
ऑफिसच्या कारणामुळे. मे मध्ये मी ट्राय करीन मामाच्या गावी कसालला जाणार आहे मी. तर मला हे मामाच्या साईडचं पण सांगायचंय. माझी मम्मीचं जे ऍक्च्युअल गाव आहे ते आहे कणकवली. तर माझी मम्मी सिंगल चाइल्ड, म्हणजे सख्खे भाऊ नाहीत माझ्या मम्मीला, सगळे चुलत भाऊ आहेत. पण जे मेन जे कणकवलीचं घर आहे ना माझ्या मम्मीचं, म्हणजे तिथे शी वॉज बॉर्न आणि तिथे राहिले. तर तिकडे ना ते जे मामा आहेत ना त्यांच्याशी माझं एवढं रॅपो नाहीये. म्हणजे मी जास्त कधी म्हणजे बोलणं पण नाही, माझं नाही झालं एवढं बोलणं, खूप कमी. पण माझं जर कसालचा मामा, माझा बाबू मामा आहे, दीपक मामा आहे. तर बाबू मामा तर माझ्या लग्नामध्ये बसला होता पूजेला. जर तुम्ही जर माझे अल्बम बघितलं त्याच्यामध्ये आहे. तर म्हणजे माझी मम्मी ना आय थिंक सो काय एक 3rd-4th स्टँडर्ड नंतर ती तिकडे कसालला राहिली. म्हणजे माझ्या मम्मीची मम्मीचे सख्खे भाऊ तर त्यांच्याकडे राहिले. तर माझ्या मम्मीचा रॅपो त्यांच्यावर खूप एकदम म्हणजे कोण बोलणार नाही चुलत बहीण भाऊ आहेत, म्हणजे सख्यासारखं. आणि माझ्या मम्मीला खूप प्रेम आहे, लहान होती ना माझी मम्मी म्हणून. आणि मी आतापर्यंत म्हणजे मला जेवढं माहिती की माझे तेच मामा आहेत, मला तेच माहिती की माझे हेच मामा आहेत. तर आणि मामा मला खूप वर्षापासून बोलवतोय का. मी ना माझं गाव सोडून ना, चौके जे माझं गाव आहे ते सोडून मी कोणाच्या गावी जातच नाही. मला काय माहिती, मला एन्जॉयच नाही. माझ्या गावी आलं ना की मी एकदम धम्माला एन्जॉयमेंट करतो. मला कोणी बोलवलं असेल तरी मी नाही, असं नाही की मी जात रे, पण माझं गाव सोडून जायचं म्हणजे मनच नाही करत. पण ह्या टाइमला जायचंय मला, कारण की माझं गाव तुम्हाला मी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलंय. तर आता आपण आपल्या मामाच्या गावाला जाऊ मे मध्ये कसालमध्ये. तर तेव्हा मी तुम्हाला तिकडचे व्हिडिओ दाखवेन. आणि हो, मी व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतो आहे कारण की या टायमाला शिमग्याला तर मी गेलो नाही. तर आमच्याकडे जी पद्धत असते शिमग्याची ती मी थोडीशी तुमच्याकडे, म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन सबस्क्रायबर पण असतील त्यांना नसेल माहिती. तर माझं गाव आहे चौके, जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं, विच इज म्हणजे कोस्टल लाईन आहे जी देवगड आणि म्हणजे बोलू शकतो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या एकदम बॉर्डरला राहतो मी. तर थोडंसं कल्चर आमचं मिक्सअप आहे. म्हणजे कसं मिक्सअप मी सांगतो. आता आमच्याकडे पालखी नाही नाचवली जाते, म्हणजे जी शिमग्याला पालखी नाचवली जाते ना, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा पालखी नाचवली जाते, पण आमच्या इथे नाही पालखी नाचवत. तर आमच्याकडे ना ग्रामदेवतचं निशाणी असते. तर मी तुम्हाला फोटो दाखवेन, हे असे निशाणी असते. तर आणि एक कापड डान्स असतो, ते कलरफुल साड्या अशा. मग तुम्ही माझं लग्नाचं आरतचा व्हिडिओ बघित असेल, पहिल्या होळीला मी जेव्हा गेलो तेव्हा मी असं ती साडी टाईप नेसली होती. तर ते नेसतात आणि तो एक दांडिया टाईप कसं असतं त्याच्याने डान्स करतात. मी तुम्हाला आता याच्या पुढे जो आहे ते छोटे छोटे क्लिप्स मी तुम्हाला दाखवेन आणि माझ्याकडनं व्हॉइस ओव्हर करायचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे आपण कंटिन्यू करू. चला. तर ही आहे आपल्या गावची होळी. आणि हे एक आंब्याचं झाड असतं भलं मोठं, ते तोडतात, म्हणजे रूट पासून तोडत नाही, मधून तोडतात आणि ते असं उभं केलं जातं. आणि ह्याच्या खाली म्हणजे जस्ट टच करून जे तुम्हाला दिसत असेल तर देवाच्या निशाणी ठेवल्यात. आणि ह्याच्या भोवतीच आमचा जो इनिशियल कापड डान्स होतो तो इकडनंच केला जातो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर हे जे खेळ आहेत ते आमचे खेळ, म्हणजे गावातली लोक ते देवगडला जातात, म्हणजे गाव आहे मुठाट म्हणून, तिकडे त्यांचा मानपान केला जातो 3 दिवसासाठी. तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, हे जे देवाच्या निशाणी आहेत आणि हे जे खेळ आहेत हे आता चालले आहेत देवगडला. तिथे एक गाव आहे मुठाट म्हणून, 3 दिवस तिथेच मुक्काम असतो त्यांचा. आणि त्यांचा पूर्ण मानपान जो असतो ना तो मुठाट गावामध्ये केला जातो. तर हा आमच्या गावचा ट्रेडिशनल कापड नाच असं म्हणू शकता, कापड डान्स, फोक डान्स आहे. आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो रॉ व्हिडिओ आहे. होप तुम्ही एन्जॉय कराल.
हा शेवटचा दिवस आहे. तुम्ही बघू शकता की ढोल वाजवले जात आहेत, निशाणी नाचवली जाते. या जो लास्ट पार्ट असतो त्याच्यामध्ये जी उभारलेली होळी आहे आमची, त्याला मिठी मारली जाते आणि राम राम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा जो डे असतो त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे पोष असं म्हणतात आमच्या इकडे, तिथे नॉन व्हेजिटेरियन जेवण बनवलं जातं. सगळे गावकरी ते एन्जॉय करतात. आय कॅन अंडरस्टँड की हे 10 दिवस खूप खूप भारी असतात आणि मी हा पार्ट मिस केला आहे यावर्षी. आय होप सो नेक्स्ट इयर मी नक्कीच जाईन होळीला. तर कसा वाटला छोटासा होळीचे क्लिप्स मी टाकलेला आणि हा व्लॉग बनवलाय. तर काही चुकलं मकलं असेल तर माफ करा. आणि व्लॉग एंड करायच्या अगोदर तुम्ही आमचा जो गावचा ट्रेडिशनल फोक डान्स बघितला, कापड डान्स असं म्हणतात, तुमच्या गावामध्ये कशा प्रकारे होळी साजरी केली जाते. ह्याच्यामध्ये गोंबूचा डान्स कसा, म्हणजे गोंबू येतात, म्हणजे माणूसच असतो पण ते काइंड ऑफ लेडीजचा अटायर, म्हणजे साडी नेसली असते आणि असं गाणं म्हणतात, ती नाचते, मग त्याला पैसे येतात. मी तो व्हिडिओ क्लिप मला मिळाला नाही, पण असेल कोणाकडे तर मी नक्कीच रील बनवून टाकीन तो. तर गोंबू पण येतात आमच्या इकडे. आणि मी आज स्वीट फॅमिली, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल स्वीट फॅमिली, ते खूप मोठे युट्यूबर आहे मालवणी. तर त्यांचं गाव पण ऍक्च्युली देवगडमध्ये जातं. तर त्यांच्याकडे पण मी बघितला तर जो कापड डान्स केला ना आपल्या इकडे, सेम तसाच त्यांच्याकडे पण केला होता. तर थोडीफार पद्धत म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 90% सेमच आहे. काही 10% इकडे तिकडे असतं कोणाचं, कारण जसं जसं जागा बदलते तसं ट्रेडिशन थोडं चेंज होतं. तर तुमच्याकडे कशा प्रकारे होळी साजरी केली जाते तर नक्कीच आम्हाला सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि टेक केअर, गुड नाईट. झोपायची वेळ झाली. बॅकग्राऊंड प्लीज इग्नोर करा कारण की मी आता बेडरूम मध्ये शूट करतोय. ठीक आहे, चला.